18 तारखेला संध्याकाळी पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार अनुस्कुरा चेकपोस्ट इथे नाकाबंदी लावलेली होती. त्या नाकाबंदी दरम्यान हे तिघंजण 2 मोटरसायकलवर आले होते, पण नाकाबंदीच्या इथे चेकिंग चालू असल्याने त्यांनी परत पाठीमागं फिरून जंगलाच्या दिशेने गेले होते. जंगलामध्ये मोटरसायकल टाकून ते जंगलात पळून गेले होते. त्या मोटरसायकल परवाच आपल्याला भेटलेल्या होत्या. त्यातील एक मोटरसायकल ही संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मधील चोरीची मोटरसायकल आहे आणि त्या दिवशी सापडलेला जो आरोपी होता तो अल्पवयीन होता. त्याच्याकडे जास्त विचारपूस आम्हाला करता आलेली नाही. अल्पवयीन असल्यामुळे त्यास आम्ही बालसुधार गृहात ठेवलेले आहे. त्यानंतर या दोघांचा शोध घेणं चालू होतं. 18 तारखेची रात्र, कालचा पूर्ण दिवस आणि कालची रात्र त्याचा शोध चालू होता, परंतु ते मिळून येत नव्हते. त्यांना आम्ही बाहेर येण्याचे आव्हान केले होते. अनाऊन्समेंट करून त्यांना बाहेर येण्याचे आव्हान केले होते, पण ते बाहेर येत होते, काहीही रिस्पॉन्स देत नव्हते. परंतु आज सकाळी पहाटे 6:30-7 वाजण्याच्या सुमारास ते रोडवर आले आणि कोल्हापूरच्या दिशेने जात असताना आपले रत्नागिरी ग्रामीणचे RCP प्लाटून त्याचे इन्चार्ज साखर त्याच्या टीमला ते दिसल्यानंतर त्यांनी त्यांना पकडलेलं आहे आणि ताब्यात घेतलेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.